नमस्कार. गणपती हे एकमेव दैवत आहे जे भक्तांच्या घरी येऊन त्यांचा पाहुणचार घेते. तो देव आहे म्हणून घाबरण्याचे काही कारण नाही. मनोभावे केलेली सेवा देवापर्यंत नक्कीच पोहोचते. फक्त अशा वेळी काही गोष्टींच्या बाबतीत आपले अज्ञान दूर केले की ज्ञानाचा लख्ख प्रकाश पडेल. मनातील शंका दूर होतील आणि उत्सवाचा निखळ आनंद घेता येईल. त्यासाठी गणेशोत्सवाबाबत काही शंकांचे निरसन करूया. मंगळवार 19 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होईल, परंतु त्याआधी अनेक गैरसमजुती पसरवल्या जात आहेत. याबद्दल ज्येष्ठ पंचांगकर्ते डॉ. सोमन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व ते म्हणाले, चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. मंगळवार 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश मूर्ती स्थापन करावी. पूजा निर्भयतेने मनोभावे करावी. पूजा साहित्यात एखादी गोष्ट कमी असेल तर त्या जागी अक्षता अर्पण करा. त्यांच्याकडून अशाच अनेक काही गोष्टी आढावा आपण घेणार आहोत, तर ऐका. गणेश चतुर्थीच्या दिवशी जर चंद्र पाहिला तर चोरीचा आळ येतो. ही चुकीची समजूत आहे आणि चंद्रदर्शनाच्या आणि चोरीचा आळ येण्याचा काही देखील संबंध नाही. गणपती हा नवसाला पावतो हाही एक गैरसमज आहे. गणपती नवसाला पावत असतात तर सर्वच प्रश्न नवस बोलून सुटले असते. माणूस आजारी पडला तर डॉक्टरांकडे जाण्याची गरजच नसती. परीक्षेसाठी अभ्यास करण्याची जरूरत नसती. त्यामुळे नवस बोलून यश मिळवता येत असते. तर वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलाने गणपती आणला पाहिजे ही चुकीची समजूत आहे. आता पूर्वी 5 दिवस गणपती ठेवीत होता. आता दिवस बदलून 1.5 दिवसाचा गणपती पूजला तरी चालतो का, हा प्रश्न अनेक जण विचारतात. असे कोठेही लिहिले नाही की अमुकच वेळ ठेवा, अमुकच दिवशी ठेवा. वृद्धापकाळामुळे काही अडचणी येतात, त्यामुळे गणपती मानणे बंद करायचे असेल तर हरकत नाही. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो हाही गैरसमज दूर आहे. सोंड कोठे ठेवायचे हा गणपतीचा प्रश्न आहे, आपला नाही. गणेश मूर्तीचे नीट निरीक्षण करा. गणपतीच्या डाव्या हाताला मोदक किंवा लाडू असतो, म्हणून गणपतीची सोंड डावीकडे वळलेली असते. तर दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही देव हा कडक नसतो, तो कृपाळूच असतो. तो कोणाची वाईट चिंतित नाही. आता घरात गरोदर महिला असेल तर गणपतीचे विसर्जन करत नाही, हेही चुकीचे आहे. जन्मणाऱ्या पत्त्याचा आणि गणेशाचा काही संबंध नाही. काही वेळा लोक दरवर्षी उंच होत जाणाऱ्या मूर्ती आणतात, हेही चुकीचे आहे. मूर्ती ही लहान असावी, भक्ती श्रद्धा मोठी असावी. जर सुतक सुवेर असेल तर काय करायचं, हे संपल्यानंतर मग गणेश मूर्ती आणून पूजा करा, हेही चुकीचं आहे. त्या वर्षी गणपतीच आणायचा नाही. आता महिलेने गणेशाची पूजा केली तर चालते का, असाही प्रश्न विचारतात. महिलांनी गणेश पूजा करायला अजिबात हरकत नाही. आता गणेश पूजा करताना पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा. मूर्ती मातीची असते. मूर्तीनं चुकून विजा जर झाली तर घाबरू नये. लगेच उत्तर पूजा करून गणपतीचे विसर्जन करावे. देव हा क्षमाशील असतो. चिंता काळजी करू नका. या घटनेमुळे काही वाईट घडणार नाही. गणपतीला 21 मोदकाचा प्रसाद का अर्पण करतात, तर ऐका. गणेशाला मोदक जास्त आवडतात. गणेश हा मातृभक्त होता. मातृदेवता 21 आहेत, म्हणून गणेशाला 21 हा अंक अत्यंत प्रिय आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः लिहा.